तुमच्या मुद्द्याला मी कंटिन्यू करतोय त्या ठिकाणी राजेशजी मला एक सांगा, मराठी शिकण्याला विरोध आहे की मराठी सक्तीच्या पद्धतीला विरोध आहे? तुमची नेमकी भूमिका काय आहे? आज ज्या प्रकारे मारझोड झाली, 3 दिवसांचा अघोषित संप होतो, कोणतीच रिक्षा टॅक्सी युनियन त्याची जबाबदारी घेत नाही, मुंबईकरांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला वेठीला का धरलं जातं? एकदम बरोबर प्रश्न है। हा विरोध है मराठी सक्तीचा। का पण? मराठी के लिए किसी को यहां से बेघर नहीं किया जा सकता। आज एक गरीब रिक्शा वाला अपना 500-700 रुपए कमाकर अपने बच्चों का पेट भर रहा है। आज 40-50 साल बाद अगर उनको अचानक बोल दिया जाएगा कि आप मराठी बोलोगे तो ही यहां पे रह सकते हो, नहीं तो यहां से भाग जाओ, ये सरासर अन्याय और गलत है। लड़ाई सिर्फ इतनी सी है कि मराठी की जो शक्ति हो रही है ये गलत है, उनको प्यार से समझाया जा सकता है। मराठी का सम्मान है, था, रहेगा, मराठी का सम्मान रहेगा, क्योंकि मराठी हमारी। त्रिपाठी साहेबांना सांगा, त्रिपाठी साहेबांना सांगा, फक्त 16 चित्राचं एक चित्रण, एक कागद, 16 चित्रांमध्ये फक्त भाडं किती झालं, तुम्हाला कुठे जायचंय, ह्या 16 चित्रांवरती असणाऱ्या 16 किंवा 22 ओळी जर हे एवढ्या 2 महिन्यामध्ये जर यांनी शिकायचा प्रयत्न केला नाही, मग हे कुठच्या महाराष्ट्राची भाषा बोलताय? माझ्या महाराष्ट्रात येऊ, मुंबईमध्ये येऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।